नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चमचमीत अशी पटकन तयार होणारी आणि त्याचबरोबर खायलाही अप्रतिम अशी चव लागणारी ही वाटाण्याची चटणी. ही चटणी बनवण्यासही अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. त्याचबरोबर अगदी आपल्या जिभेला चव नसेल तर ही चटणी आपण पटकनही बनवून खाऊ शकतो. त्याचबरोबर अगदी आपल्या घरातल्या साहित्यातून ही चटणी बनवून पटकन तयार होते. चला तर मग सुरू करूयात. या ठिकाणी मी एक कटोरी भरून वाटाणे सोलून घेतलेले आहेत. तर हे वाटाणे अगदी फ्रेश वाटाणे आहेत. त्याचबरोबर मी या ठिकाणी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि बारीक आडवा उभा चिरून घेतलेला कांदा, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडं आणि हिरवी कोथिंबीरही यामध्ये घेतलेली आहे. आता सर्वात अगोदर गॅस पेटवून घेऊया. त्यावरती एक कढई ठेवायची आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडाही आपण यामध्ये टाकून घेत आहोत. कढई छान मीडियम हीटवर गरम झाली की त्यामध्ये अगदी मिरच्या छान तापवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल टाकून मिरच्या, लसूण आणि आलं हे छान तळून घ्यायचं आहे. त्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मिरच्या आणि आलं खूप छान प्रकारे तळून तयार झालेलं आहे. आता सोलून घेतलेले वाटाणेही याच कढईमध्ये टाकून घेऊयात आणि त्याबरोबर अगदी थोडेसे तेलही यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तेलामध्ये छान प्रकारे वाटाणे परतून घ्यायचे आहे. या प्रकारे तुम्हाला दिसत असेल वाटाण्याला छान असे बुडबुडे आलेले दिसत आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या कलरमध्येही वेगळेपणा जाणवतोय. आता 10 ते 15 मिनिटासाठी वाटाणे छान थंड होऊन द्यायचे आहे. त्यानंतर लगेचच हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाचं वाटण, त्याचबरोबर वाटाणेही या मिक्सर जारमध्ये टाकून अगदी पल्स मोडवर फिरवत हे मिश्रण क्रश करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. तेलही छान मीडियम हीटवर गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊयात जिरं. जिरंही छान फुललं गेलं की त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली गेली की त्यावर टाकून घ्यायचं आहे आपण उभा आणि आडवा कट केलेला कांदा. कांदा अगदी 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर रंगावर परतला गेला की त्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद पावडर. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर. त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा कांदा लसूण मसालाही टाकून घेऊन छान मसाला तेलामध्ये परतून घेऊयात. मसाला छान परतला गेला की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण मिक्सरला क्रश करून घेतलेलं वाटण. तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल मी वाटण यामध्ये टाकून घेत आहे. आता पूर्णपणे हे वाटण मी या कढईमध्ये टाकून घेत आहे आणि पूर्ण छान असे परतून घेत आहे. तर असे 2-3 मिनिटासाठी हे वाटण अगदी मंद आचेवर छान परतून घ्यायचे आहे. म्हणजे वाटाणाही छान शिजला जातो आणि त्याचबरोबर या चटणीलाही अतिशय खूप छान चव येते. त्याचबरोबर आता ही चटणी छान परतल्या गेली. आता यावरून टाकून घेऊयात चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर ही मीठ सर्वत्र एकजीव होण्यासाठी पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी ही चटणी छान परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही चटणी आपली मस्त रुचकर अशी बनून तयार झालेली आहे. आता स्वादानुसार यावरून आपण कोथिंबीरही टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे छान मिश्रण एकजीव करून घेऊयात. म्हणजे कोथिंबीर सर्व प्रकारे एकत्र होईल.
अशा प्रकारे आपली चमचमीत आणि भन्नाट अशी वाटाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. दिसायला ही चटणी एकदम आपल्या चटणीसारखीच आणि चवीलाही एकदम अप्रतिम अशी लागते. तुम्ही नक्की एकदा ही चटणी बनवून बघा. त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.